बनगरवाडी हे असं पुस्तक आहे की की मला ते वाचल्याशिवाय किंवा वाट त्याचा बघतो. एखादा ऐकल्याशिवाय मला झोपच येत नाही. म्हणजे माझी बायको मला अतिशय मारायला उठते, आता बास करते बनगरवाडी. म्हणजे इतक्या वेळा ते बनगरवाडीचा अतिरेक होतो माझ्याकडनं. माडगुळकरांचं पुस्तक एकदा वाचलं ना ते पुरत नाही. नाही परत. ते असंच वाचत राहावं लागतं कारण ते खूप रिलेट होतं आणि त्या त्या पात्रांसोबत तुम्ही सोबत असता. म्हणून मला ते फार भावतं पुस्तक बनगरवाडी. ऐतिहासिक आपण गोष्टी म्हणतो तर कुठल्याही इतिहासाला पुरावा असल्याशिवाय तो इतिहास असू शकत नाही. नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री हे हिस्ट्रीचं बिल आहे. हे पाळून जो ग्रंथ तयार केला जातो त्याच्यामध्ये मग बरेचसे कॅटेगरायझेशन येतात, नो डाऊट. मग कादंबरी हा त्यातला एक साहित्य प्रकार आहे, आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये माझ्या मते म्हणजे माझं पर्सनल असं मत आहे की 80% त्याच्यामध्ये कल्पना विलास असतो आणि 20% त्याला इतिहासाची जोड असते. अतिशय सुंदर असा साहित्य प्रकार आहे, नक्कीच. म्हणजे तो आवर्जून वाचावा असाच असतो, परंतु तोच इतिहास आहे असं समजू नये लोकांनी. एक गोष्ट जी मराठी साहित्यात मिसिंग आहे ती म्हणजे स्टोरी टेलिंग. काय झालंय की अलीकडच्या काळामध्ये किंवा एकूणच मराठीच्या इतिहासाबाबत बघायला गेलात ना तुम्ही, किंवा इंग्रजी साहित्य जर का तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये एक स्टोरी टेलिंगचा एक वेगळा जॉनर ऍड केला गेला. आणि मग तुम्ही विल्यम डार्लिंपल किंवा या सगळ्या लोकांनी जी ऐतिहासिक पुस्तकं लिहिली, मनु पिल्लई असेल किंवा अनिरुद्ध काणी शेट्टी असेल, या इंग्रजी ऑथर्सने एक नवीन सेगमेंट ओपन केला सगळ्यांसाठी. तो म्हणजे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन बट स्टोरी टेलिंग वे. हा जो एक नवीन साहित्य प्रकार आहे ना, हा मराठी साहित्यात मिसिंग आहे. हॅलो. आपण पुस्तकं वाचतो, जपतो आणि त्यांचा संग्रह करून असे सुंदर सुंदर लायब्ररी बनवायचं स्वप्न आपलं सगळ्यांचं असतं. पण अशी पुस्तकं जी कधीच कुठेच तुम्हाला अमेझॉनवर भेटणार नाहीत आणि खूप बुकशॉप्स मध्ये सुद्धा ती अगदीच रेअर असणार आहेत. या पुस्तकांच्या लायब्ररीमध्ये आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि ही पुस्तकं ज्यांनी जपली आहेत ते लेखक, अनुवादक आणि इतिहासाचे गाडे अभ्यासक रोहित पवार सर आपल्या व्हिडिओमध्ये मेन गेस्ट येणार आहेत. येस, पण ते अजून आलेले नाहीये, ते बाहेर आहेत. तोपर्यंत या लायब्ररीमध्ये आपण एक जराशी नजर फिरवूया आणि त्याच्यानंतर आपल्या वाचनाच्या आणि या लायब्ररीच्या प्रवासाला चालू करूया. त्याआधी तुम्ही रीडर्स डायस्टच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा ज्यांना पुस्तकं वाचायला, दुर्मिळ पुस्तकं जपायला त्यांना आवडतं. आणि येस, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला. सर्वात आधी तुमचं पुस्तकाशी नातं कधी आणि कसं जुळलं? जसं अनेकांचं जुळतं बालपणी तसंच आहे. स्टोरी अशी आहे की इयत्ता 5वी मध्ये असताना जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा आईने आनंदाने मला श्यामची आई पुस्तक गिफ्ट केलं. आता आईने श्यामची आई पुस्तक गिफ्ट करणं हे अनेकांच्या आयुष्यात घडत असतं, तसंही माझ्याच आयुष्यात घडलं. बऱ्याच जणांची जडणघडण त्याच पुस्तकाच्या सुरुवात करून अशीच होते. माझी तशीच झाली. आणि मग हळूहळू माझ्या आयुष्यामध्ये वेगवेगळे ग्रंथ यायला लागले. माझ्या नातेवाईकांनीच मला काही ग्रंथ गिफ्ट केले. त्याच्यामध्ये मग गॅलिलिओचं एक पुस्तक होतं. गॅलिलिओचं पुस्तक वाचल्यानंतर वाटलं की अरे हा, आपण आता वाचायला सुरुवात करूया. म्हणून 8वी 9वी 10वी मी जयंत नारळीकर किंवा इतर अनेक अशा मराठी संशोधकांची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. मोहन आपटेंची पुस्तकं वाचली. आणि मग तेव्हापासून शालेय जीवनातच असं म्हणूयात की आपण मला काहीतरी काहीतरी वाचायला असं आवडायला लागलं. असं एखादा छंद आपण जोपासतो ना, असं ते असं कळत नाही आपल्याला कधी, ते अनावधानाने होऊन जातं आपल्याकडनं. मग हळूहळू पुस्तकांचे गट्टे 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 होत होत आपल्याला साठत गेले. असं आहे. आणि पहिल्यांदा या पुस्तकाने माझं आयुष्य बदललंय असं कधी वाटलं तुम्हाला, किंवा कुठलं पुस्तक वाचल्यानंतर तसं वाटलं? आता गेली इतकी वर्ष पुस्तकं वाचतोय, पण अशी बरीचशी पुस्तकं असतात की ती कधी तुम्ही झोपेच्या उशीवर असताना सुद्धा अचानक त्यातला एखादा पॅराग्राफ आठवतो आणि तो हिट होतो कारण आपण त्याला रिलेट करतो. असं होतं. मग माझ्या आयुष्यात अशी बरीचशी पुस्तकं आहेत. म्हणजे आधी अगदी अलीकडच्या काळामध्ये जसं आपल्याला पैशांची चणचण भासू लागते किंवा पैशांच्या गोष्टी येतात, तेव्हा अचानक डोक्यात सायकोलॉजी ऑफ द मनी किंवा ज्याला आपण पैशाचं मानसशास्त्र हे पुस्तक आहे. त्यातला एखादा पॅराग्राफ आठवतो आणि असं वाटतं की आपण ह्याला रिलेट करू शकतो. ही पुस्तकं आयुष्यात कधी ना कधी घडवत असतात आणि कधी कधी बिघडताना सुधरवत पण असतात. सो पुस्तकं दिशा देतात. पण मला असं वाटतं एक पुस्तक असं आहे माझ्या आयुष्यात की ज्याने मला खरंच एक मनाला शांतपणा दिला आणि एक थोडीशी वेगळी दिशा दिली.
आपण धकाधकीच्या किंवा आपण असं म्हणूयात की मटेरियलिस्टिक लाईफ जगतो आपण आज, की आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे. पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा जेव्हा आयुष्य असतं, आता जेव्हा अनेक गड किल्ल्यांवरती फिरताना जेव्हा मनाला शांतता मिळते, तेव्हा एक पुस्तक आहे की हिमालयातील महात्म्यांचे सहवास, स्वामी राम यांचं पुस्तक आहे. ते पुस्तक इतकं सुंदर आहे की ते मनाला वाचल्यानंतर इतकी मनाला शांती मिळते. स्वामीराम यांनी अगदी त्यांचं जन्मच त्यासाठी झाला होता की काय, तर माझ्या कायम जवळच असतं पुस्तक. तर स्वामीराम यांचं पुस्तक, कारण काय की ह्या पुस्तकाबद्दल असं आहे की स्वामीराम यांच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या घटना घडत गेल्या आणि त्यांना त्यातनं जी मनशांती मिळत गेली, त्यांना ध्यानधारणेची पद्धत असेल किंवा हिमालयातली त्यांचं म्हणजे त्यांनी जो उलगडून सांगितलेला हिमालय, म्हणजे आपण काय करतो आज एखाद्या ट्रेकला हिमालयात जातो सुद्धा, पण हिमालयाचं एक वेगळं स्वरूप सुद्धा आहे. मग ते मला कुठेतरी खूप भावतं या पुस्तकाबद्दल, आणि ह्या पुस्तकाने बऱ्याचदा असं होतं की मला वाचल्यानंतर मनाला शांती मिळते. हे एक पुस्तक आहे. आणि आणखीन एक पुस्तक आहे माझ्या आयुष्यात, की ही 2-3 पुस्तकं सांगतो. बनगरवाडी हे असं पुस्तक आहे की की मला ते वाचल्याशिवाय किंवा त्याचा एखादा ऐकल्याशिवाय मला झोपच येत नाही. म्हणजे माझी बायको मला अतिशय मारायला उठते, आता पास करते बनगरवाडी. म्हणजे इतक्या वेळा ते बनगरवाडीचा अतिरेक होतो माझ्याकडनं. पण काय आहे की अक्षरशः बनगरवाडी जगल्यासारखंच त्यातला फील आहे. जो रांगडी त्याची भाषा आहे. आयुष्य बदलवणारं पुस्तक असं नाहीये, पण कायम रोज सोबत असणारं पुस्तक ते नक्कीच असं म्हणेन. माडगुळकरांचं लिखाण अप्रतिम आहे. माडगुळकरांबद्दल इतका जवळीक वाटते, म्हणजे कारण त्यांनी मान खटाव किंवा त्या भागातली जी म्हणजे मेंढपाळांचं जे सगळं जीवन असतं ते जे बनगरवाडीत उतरवलंय, आणि त्यातला एक एक शब्द आहे असं तो मोत्यांसारखे शब्द आहेत, जरी रांगडे असले तरी सुद्धा. कारण असं आहे की त्यांचे थोरले बंधू म्हणजे गदिमा, गदिमांचं नाव ऑलरेडी खूप मोठं होतं साहित्य क्षेत्रामध्ये. गीत रामायण वगैरे आल्यानंतर तर त्यांचं खूपच क्रेज होता. पण मला असं कुठं ना कुठे वाटतं की कसं असतं बघा, एखाद्या शेतामध्ये तुम्ही गेलात ना आणि एखादा मोठा वटवृक्ष असतो, त्याच्या खालच्या झाडांची वाढ होत नसते, कारण त्याला सूर्यप्रकाश असा मिळत नसतो. व्यंकटेश माडगुळकरांचं मात्र तसं झालं नाहीये. म्हणजे गदिमांसारखा वटवृक्ष असताना सुद्धा त्याच्या सावलीखाली या रोपाची वाढ प्रचंड मोठी झाली, आणि माडगुळकरांचं साहित्य असं नसानसात भिनलं अक्षरशः महाराष्ट्राच्या. त्याचं कारण असं आहे की मला वाटतं MA मराठी ज्यांना आहे विषय, त्यांनाही माडगुळकरांचं साहित्य बहुतेक अभ्यासाला आहे. माडगुळकरांचं पुस्तक एकदा वाचलं ना ते पुरत नाही, ते असंच वाचत राहावं लागतं, कारण ते खूप रिलेट होतं आणि त्या पात्रांसोबत तुम्ही सोबत असता. म्हणून मला ते फार भावतं पुस्तक बनगरवाडी. आणि ते असं एक इम्पॅक्ट सोडतं ना बनगरवाडी, म्हणजे माझ्यासोबत असं झालंय की ते बनगरवाडी वाचून झालं आणि परत ना मला तो फील हवा होता, म्हणून मी परत व्यंकटेश माडगुळकरांचं माणदेशी माणसं वाचायला घेतलं. मी ना बनगरवाडीला शोधत होते नंतर त्यामध्ये, म्हणजे असं मी इतकी हे झाले होते, म्हणजे तो पगडा बसतो ना असं तसं झालं. ते काय की माडगुळकरांची खासियत अशी आहे, कुठलंही पुस्तक लक्षात का राहतं, कारण त्याची पात्र लक्षात राहतात. माडगुळकरांची ती खासियत आहे बघा, तुम्ही बाकीची इतर पुस्तकं वाचले ना तर तुम्हाला स्टोरी लाईन लक्षात राहते, पण त्यातली पात्र लक्षात राहत नाहीत कदाचित. माडगुळकरांचं असं आहे की तो जो मास्तर आहे, राजाराम मास्तर असेल किंवा त्यातली सगळी जी पात्र आहेत किंवा जे आजोबा असतात, सगळेच म्हणजे इतकी लोक आहेत की जो आमचा राजा येतो ती भेट असेल, प्रत्येक पात्रांची तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्यांच्याशी बोलताय आणि ते तुमच्या सोबत आहेत असं वाटतं. कारण काय आहे की किती आपण आज शहरात असलो तरी सुद्धा आपल्याला एक गावाकडची ओढ असते. त्या राजारामाची सुद्धा ओढ कायम त्याच्या घराकडेच असते, हे त्याच्यातून दाखवलेलं, त्याच्यामुळे ते रिलेट होतं नेहमीच. रोहित सर, तुमच्या लायब्ररीत जर असं एक नजर टाकली ना, कितीतरी ऐतिहासिक पुस्तकं दिसतात, आणि माझ्यासारख्या व्यक्तीला की जिला तेवढं काही जास्त नॉलेज नाहीये ऐतिहासिक पुस्तकांचे, एखादा कुठलाही इतिहासातला टॉपिक घेतला आणि त्याच्यावर पुस्तक लिहिलं की मला ते ऐतिहासिकच वाटतं, मग कादंबरी असो, कथा असो, काहीही असो. सो तुमच्याकडे एवढा मोठा संग्रह आहे, तर तुम्ही सांगा ऐतिहासिक पुस्तकांचे असे काही टाइप्स असतात का, काही कॅटेगरीज असतात का? आता गेले 10-12 वर्ष मी या क्षेत्रात काम करतोय. अनेकांचा असा गैरसमज होतो, आणि तो स्वाभाविक आहे असं होणं, कारण महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठ्यांचा इतिहास जो आहे तो कादंबरीतनं मांडताना फार सुंदर पद्धतीने मांडला गेला. आणि अशा अनेक कादंबऱ्या की ज्या महाराष्ट्राच्या जवळ खूप जवळ आहेत अशा त्या कादंबऱ्या, म्हणजे स्वामी कादंबरी असेल त्यातली, किंवा श्रीमान योगी सारखी कादंबरी की ज्यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र जवळपास सगळ्या महाराष्ट्राला कळालं. अशा अनेक कादंबऱ्या आहेत. पण काय गल्लत तिथेच होते, लोकांना थोडासा फरक समजून घेण्याची गरज आहे असं वाटतं मला. कारण ऐतिहासिक आपण गोष्टी म्हणतो तर कुठल्याही इतिहासाला पुरावा असल्याशिवाय तो इतिहास असू शकत नाही. नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री, हे हिस्ट्रीचं बिल आहे. हे पाळून जो ग्रंथ तयार केला जातो त्याच्यामध्ये मग बरेचसे कॅटेगरायझेशन येतात, नो डाऊट.
मग कादंबरी हा त्यातला एक साहित्य प्रकार आहे, आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये माझ्या मते, म्हणजे माझं पर्सनल असं मत आहे की 80% त्याच्यामध्ये कल्पना विलास असतो आणि 20% त्याला इतिहासाची जोड असते. अतिशय सुंदर असा साहित्य प्रकार आहे, नक्कीच म्हणजे तो आवर्जून वाचावा असाच असतो. परंतु तोच इतिहास आहे असं समजू नये लोकांनी. त्याचं कारण असतं की लेखकाने त्याच्या कल्पनेला ची शक्ती वापरून अनेक पात्र उभे केलेली असतात. अशी सगळी पात्र खऱ्या इतिहासात असतीलच असं नसतं. परंतु तो नक्कीच एक इम्पॅक्ट देणारा असा एक साहित्य प्रकार आहे. त्याच्यानंतर मग कादंबरी जर तुम्हाला सांगितलंच तर त्याच्या सोबतच आज जी बाजारामध्ये शिवचरित्र उपलब्ध आहेत, म्हणजे शककर्ते शिवराय असेल किंवा राजा शिवछत्रपती असेल, ही सगळी चरित्र जेव्हा उपलब्ध असतात ना, ही कुठल्या ना कुठल्या तरी मूळ पुराव्यांना धरून लिहिलेली आहेत. म्हणून मग यांना संदर्भ ग्रंथ असं म्हणतात. मग असे अनेक संदर्भ ग्रंथ गोळा करून जेव्हा एखादं चरित्र किंवा एखादी कथा तयार केली जाते, त्यांना आपण संदर्भ ग्रंथांच्या कॅटेगरीमध्ये टाकू शकतो. आता जे असे ग्रंथ आहेत की जे त्याच काळात लिहिलेले आहेत, किंवा आता शिवाजी महाराजांचं एखादं पत्र असेल आणि हे पत्र एखाद्या पुस्तकात छापलंय, तर तो मूळ पुरावा जिथं दिलेला आहे त्याला आपण साधन ग्रंथ म्हणतो. म्हणजे शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं ते सभासद बखर, हे साधन ग्रंथ आहे. किंवा शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या भेटीला गेले होते तेव्हा जी डिंगल भाषेतली पत्रांचं एक संकलन केलेलं आहे, तो साधन ग्रंथ आहे. हे साधन ग्रंथ जेव्हा वापरले जातात त्याचा संदर्भ ग्रंथ होतो. संदर्भ ग्रंथातला एखादा थोडासा तुकडा वापरून एखादी गोष्ट तयार केली जाते, त्यात कादंबरी तयार होते. सो हे मूळ टप्पे हे लक्षात घेतले पाहिजेत वाचकांनी सुद्धा. आणि इतिहास आजचा असं आहे की आपल्या इतिहासाची मोडतोड होऊ नये हे प्रत्येकाला वाटत असतं, पण ती अनावधानाने होत असते, कारण आपल्याला त्यातले फरक कळत नसतात. पण नक्कीच मला असं वाटतं की इथून पुढे जर का आपण कुठली पुस्तकं विकत घेणार असू आणि आपल्याला संदर्भ ग्रंथ पाहिजे असेल, तर अशा संदर्भ ग्रंथांची यादी तुम्हाला देऊ शकतो, किंवा त्या संदर्भ ग्रंथ उघडला तर तुम्हाला त्या लाईन टू लाईन रेफरन्स तुम्हाला दिसतील की हा ही लाईन या पुराव्यातनं लिहिली आहे. अशा प्रकारचे तुम्ही ग्रंथ निवडू शकता त्यात. म्हणजे इन शॉर्ट ऐतिहासिक साहित्यामध्ये सुद्धा कादंबरी, संदर्भ ग्रंथ आणि साधन साधन ग्रंथ हे एक वरवरचे टाइप्स आहेत असं आपण म्हणू शकतो. अगदी अगदी. पण मग रोहित सर, कादंबऱ्या जेवढं रस घेऊन आवडीने वाचल्या जातात की त्याच्यामध्ये अलंकारिकपणा असतो, त्याच्यामुळे म्हणजे जे फॅक्ट्स असतात त्याच्यासोबत थोडं कॉम्प्रोमाइज तर होतच असतं. पण संदर्भ ग्रंथ वाचणारे अभ्यासक असतात, हो. साधन ग्रंथ वाचणारे सुद्धा अशा अभ्यासक असतात ज्यांना इतिहासात खोलवर जायचंय अगदी. आणि त्या तो इतिहासाचा तो पुरावा जपला जावा म्हणून एक वारसा बनवण्यासाठी सुद्धा लिहिले जातात, अशी पण पुस्तकं असतात. अगदी. पण मग कादंबऱ्यांमध्ये जेवढं ते रस घेऊन वाचलं जातं, तर तेव्हा पण मग लोकांना जे वाटतं की मी जे वाचलंय की आता म्हणजे जसं की श्रीमान योगीच, छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की आपल्याला आधी श्रीमान योगीच हो, आठवते. अगदी. त्याच्यानंतर जसं तुम्ही स्वामीचं पण सांगितलं, अशा अनेक कादंबऱ्या आहेत की ज्यांनी मराठी साहित्य गाजवलंय. म्हणजे नॉन मराठी लोकांना सुद्धा या कादंबऱ्यांची नावं माहित असतात. हो. आणि आता जे नवीन वाचक आहेत ते बऱ्याचदा त्याच्याकडे एक इतिहास म्हणून बघतात. त्यांना तुम्ही काय सांगाल? तीच मोठी गल्लत आहे. म्हणून मला असं वाटतं की एक गोष्ट जी मराठी साहित्यात मिसिंग आहे ती म्हणजे स्टोरी टेलिंग. काय झालंय की अलीकडच्या काळामध्ये किंवा एकूणच मराठीच्या इतिहासाबाबत बघायला गेलात ना तुम्ही, किंवा इंग्रजी साहित्य जर का तुम्ही बघितलं, तर त्याच्यामध्ये एक स्टोरी टेलिंगचा एक वेगळा जॉनर ऍड केला गेला. आणि मग तुम्ही विल्यम डार्लिंपल किंवा या सगळ्या लोकांनी जी ऐतिहासिक पुस्तकं लिहिली, मनु पिल्लई असेल किंवा अनिरुद्ध काणी शेट्टी असेल, या इंग्रजी ऑथर्सने एक नवीन सेगमेंट ओपन केला सगळ्यांसाठी. तो म्हणजे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन बट स्टोरी टेलिंग वे. हा जो एक नवीन साहित्य प्रकार आहे ना, हा मराठी साहित्यात मिसिंग आहे. आणि मला असं वाटतं तो मिसिंग प्रकार जर का पुढे आणला तर मला वाटतं तो गॅप कमी होईल. म्हणजे कादंबरीला खरा इतिहास मानण्याचा गॅप आणि संदर्भापर्यंत वृक्ष आहेत असं वाटण्याचा गॅप तो एकदमच जोडला जाईल. आणि मला वाटतं की तो स्टोरी टेलिंग वेने ते पुढे नेलं तर मला वाटतं साध्य होऊ शकेल. सध्या तरी तो मिसिंग आहे. अशी मराठीत फार कमी पुस्तक आहेत की जी स्टोरी टेलिंग वेने, आपण म्हणू शकतो फार फार की बाबासाहेब पुरंदरेंचं पुस्तक ते स्टोरी टेलिंग वेच आहे. ते आपल्या डोळ्यासमोर कादंबरी म्हणूनच दिसतं, पण ते लिहिलंय पुराव्यांनिशीच. परंतु फार कमी पुस्तक आहेत की जी मराठ्यांचा इतिहास अशा पद्धतीने मांडता आलेली आहेत. अजून तरी नाही आहेत. पण हा नक्कीच की तो गॅप जेव्हा कमी होईल तेव्हा हे सगळे तुमचे जे प्रश्न आहेत की कादंबरीला इतिहास मानणं असेल किंवा ते असेल, कारण बघा ना तुम्ही, इतिहासातली अशी अनेक पात्र की ज्यांचे अगदी मोजता येणारे एक एक ओळीसारखे रेफरन्स आहेत आणि त्याच्यावरती अनेक कादंबऱ्या उभ्या राहतात. हॅट्स ऑफ टू देम की ऑथरला असं काहीतरी सुचतं, नो डाऊट पोटेन्शियल आहे त्यांच्यामध्ये नक्कीच, पण तो काही इतिहास नाहीये. कारण इतिहास हा खूप म्हणजे कॅज्युअल एंटरटेनमेंटसाठी नसतो आपला तो इतिहास. आपला खूप जवळचा आणि मराठीचा इतिहासात म्हणून आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो ना, तेव्हा कायमच प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असतो की मला महाराजांचा खरा इतिहास वाचायचा आहे. आणि मग खरा इतिहास वाचायचा असतो आणि मग असे काहीतरी थोड्या चुकून चुका होतात असं म्हणता येईल मला. त्यामुळे कादंबऱ्यांना जेवढं जास्त मार्केट व्हॅल्यू पण येते तेवढी या संदर्भ ग्रंथांना येत नाही असं आहे.
खूप जास्त, म्हणजे हा खूप मोठा गॅप आहे. म्हणजे एवढे कष्ट करून तुम्ही ते पुस्तक लिहायचं, त्याच्यामध्ये सगळे संदर्भ तुम्ही ऍड केलेले आहेत, नंतर शेवटी ते लिस्ट वगैरे दिलेली आहे. पण एखादी कादंबरी की जे म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे माझं स्वतःच्या वाचनाचा पर्स्पेक्टिव्ह असतो की यार डोक्याला जर मला शॉर्ट जास्त नाही लावायचं, जर मला फक्त मनोरंजनासाठीच वाचायचं आहे, तर मग कोणी पण कादंबरीकडेच जातं. पण मग त्यासाठी संदर्भ ग्रंथ इंटरेस्टिंग बनवायला तुम्ही फॅक्ट सोबत तर तिथे छेडछाड नाही करू शकत ना. गलत हीच आहे की कादंबरी लिहिणाऱ्या ऑथर्सला इतिहासात पडून तिथल्या डेप्थ मध्ये जाऊन तिथला अभ्यास करायला वाव नसतो. वेळाच की इतिहास अभ्यासकाला त्याच्या पुराव्यांपासून लांब जाऊन इतिहास मांडायचा नसतो, त्याच्यामुळे तो कादंबरी शिरत नाही. हा दोन्हीकडचा पर्स्पेक्टिव्ह आहे आणि ह्या लिमिटेशन्स आहेत खरं तर, आणि हे असायलाच हवेत, नो डाऊट. जो मूळ इतिहास आहे तो मूळ इतिहासाप्रमाणे. आता बघा ना, शिवाजी महाराजांचं पत्र आहे, त्यांनी एकाला पत्र लिहिलेलं आहे, तर त्याला मोडून तोडून तुम्ही काय करू शकता ना, हे करू नये अर्थातच. कारण शेवटी नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्रीच्या पलीकडे सुद्धा जाऊन जे साधन आहे त्याची मोडतोड न करता तुम्हाला ते मांडायचं ना. म्हणून तर एखादा चरित्र ग्रंथ आहे, तो तयार होत असताना ह्या सगळ्या काळजी घेतच तो तयार होत असतो, असं मला वाटतं. ही काळजी घेतलीच पाहिजे. आणि मला वाटतं की ठीक आहे, हा गॅप राहिला तरी हरकत नाहीये, पण हे कॅटेगरायझेशन कायम राहिलं पाहिजे. हा, नवीन जनरेशनसाठी आपण म्हणूयात की इतिहासाकडे ते वळतात आहेत का, नक्कीच वळतात आहेत, पण वळत असताना कुठेतरी कादंबऱ्यांचा त्याच्यावर प्रभाव असतो, असायलाही हवा. कादंबरी काही वाईट साहित्य प्रकार असा अजिबात नाहीये. अतिशय, म्हणजे तुम्हाला बघा ना, एखादा शिवाजी महाराजांच्या काळात तुम्हाला जगण्याची एक जोड देतं ना ते कादंबरी, त्याच्यामुळे तो फील तुम्हाला मिळत असतो. मला असं वाटतं की तो कादंबरीतनं तुम्हाला मिळत असतो. आता आपण जरा रोहित सरांच्या या लायब्ररीचा फेरफटका मारूया. तर सर, इथे मला एवढी सगळी पुस्तकं दिसत आहेत, मला सांगा यातलं दुर्मिळ पुस्तक कोणतं आहे? अच्छा, इतिहास अभ्यासक असताना प्रत्येकाला जुन्यातली जुनी पुस्तकं. काय आलं की मराठ्यांच्या इतिहासाला सुरुवात झाली 1910 साली आणि संशोधनाला सुरुवात असं म्हणूया आपण. त्याच्यामुळे त्या काळातली पुस्तकं शोधणं फार मोठं टास्क होतं माझ्यासाठी. आणि अशीच काही पुस्तकं जेव्हा माझ्या लायब्ररीत यावी अशी मला वाटतं. कारण काय की असे संदर्भ ग्रंथ जेव्हा असतात ना, ते काही काळानुसार दुर्मिळ होणारच आहेत. म्हणजे 1910 म्हणजे बघा, आज मी कधी 110 वर्षानंतरची गोष्ट करतोय जवळपास, त्यापेक्षा जास्त. तर अशी अनेक पुस्तकं यायला लागली. शिवाजी महाराजांच्या पत्र व्यवहाराबाबत जेव्हा आपण बोलतो ना, तेव्हा शिवचरित्र साहित्य खंड जे लिहिले गेले, तर त्याच्या काही कॉपीज माझ्याकडे आहेत आणि त्या इतक्या दुर्मिळ आहेत की तुम्हाला दाखवतो की हा शिवचरित्र साहित्याचा पहिला खंड आहे. आणि तुम्ही जर का ह्याच्याकडे बघितलं तर शिरवळकर देशपांडेंचे ह्याच्यात कागद छापलेत आणि कृपा पुरंदरे त्याचे लेखक आहेत. तुम्ही फक्त इसवी सन वाचा, याचं काय 1926. ओ माय गॉड, म्हणजे अगदीच आता 100 वर्ष, एक शतक झालंय याला, एक शतक. बापरे, हातातून पडू नये माझ्या. ओके, सो हे दुर्मिळातलं दुर्मिळ आहे. पेज, बापरे, ओ माय गॉड. तसं 100 वर्ष जुनी पुस्तकं असतील किंवा अनेक अशी दुर्मिळ पुस्तकं आहेत की जी, म्हणजे जसा मध्ययुगीन इतिहासाबाबत आपण जसं बोलतो, तसं मला महाभारत हा एक माझा अतिशय आवडतीचा आणि जवळचा विषय. तर त्यातलंच ते तुम्हाला आता मला कपाट्यात दिसतंय की नाही, कॅमेरामॅनला माहित नाही, पण तुम्हाला वरच्या बाजूला जो कप्पा दिसतोय त्यातलं ते पहिला खंड तुम्ही जर का काढलात महाभारतचा, ह्याची एक थोडक्यात स्टोरी सांगतो तुम्हाला, आणि ते किती दुर्मिळ आणि का दुर्मिळ आहे याचं एक तुम्हाला रिझनिंग सांगतो. आता सार्थ महाभारत काय आलं की टिळकांचं युग जेव्हा सुरू होतं असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा चिपळूणकर मंडळींनी एक त्यांचं महाभारताचे खंड काढायला सुरुवात केली होती, चिपळूणकर मंडळींचं. ठीक आहे. आणि ते महाभारत लिहित असताना असं झालं की त्याच्या पॅरल भांडारकर संस्थेचं सुद्धा संशोधन सुरू होतं महाभारतावर. त्यांनी क्रिटिकल एडिशन त्याची छापली. पण त्याच्याच पॅरल एक माणूस होता की ज्याचं नाव भारताचार्य असंच घेतलं जातं, ते म्हणजे चिवे वैद्य, चिंतामण विनायक वैद्य. तर ह्या चिंतामण विनायक वैद्यांनी जवळपास 40 वर्ष अभ्यास केला महाभारतावर आणि त्यांनी त्यांचं काम सुरू ठेवलं. थोडक्यात असं झालं की चिपळूणकर मंडळींचे खंड रेडी झाले बरं का, आणि यांचं काम तसं सुरू होतं आणि याच्या काही थोड्याच कॉपी त्या काळात काढल्या गेल्या, ते म्हणजे सार्थ महाभारत. तुम्हाला हे पुस्तक कदाचित मिळेल का माहित नाही. याची खासियत अशी आहे की आजच्या काळामध्ये जे महाभारताचे खंड किंवा पुस्तकं उपलब्ध आहेत ते तुम्हाला स्टोरी लाईन मध्ये असतात, म्हणजे त्याच्यामध्ये श्लोक वगैरे काही दिलेले नसतात, ते तुम्हाला अनुवाद भाषांतर डायरेक्ट स्टोरी लाईन मध्ये मांडलेलं दिसतं तुम्हाला, तेच समजतं. परंतु काय की चिवी वैद्यांनी तसं केलं नाहीये. त्यांनी मूळ श्लोक दिलाय आणि मग त्या मूळ श्लोकाचा अनुवाद असं करत त्यांनी ते केलंय कंपायलेशन. हा प्रकल्प खरं तर इनकम्प्लीट राहिला, अपूर्ण राहिला, आणि परंतु त्याचे सुद्धा मला वाटतं 8 खंड माझ्याकडे आहेत. आणि या खंडांची खासियत अशी की याच्या त्यावेळेस 100 कॉपीज काढल्या गेल्या, म्हणजे एक एक खंड तो छापत केला, कारण त्याची कॉस्टिंग खूप होत होतं ना. टप्प्याटप्प्याने याची ग्रंथ निर्मिती झाली. तुम्ही जर का हा बघितला सार्थ महाभारतचा पहिला खंड, तर याची हा 1931 साली याचं पहिली आवृत्ती आली आणि पहिली आवृत्ती हीच त्याची शेवटची आवृत्ती. हे घेत असताना
म्हणजे हे ज्या पुण्यातल्या एका कुटुंबाकडे होतं, ते कुटुंब हा देश सोडून जात असताना त्यांनी त्यांच्या पूर्वजांची पुण्यकमाई म्हणून इथं ती पुस्तक होतं. माझा एक मित्र आहे समीर म्हणून, त्याने मला सांगितलं की अरे असे आहेत, त्यांना ते पुस्तक द्यायचंय. पण ते अशा व्यक्तीला द्यायचे की त्यांना खरंच महाभारताबद्दल काहीतरी इंटरेस्ट आहे. म्हणून मग हे पुस्तक माझ्याकडे आलं. अर्थात हे लिलावातनच घेतलेली पुस्तकं असतात. दुर्मिळ पुस्तकं तुम्हाला सहजासहजी मिळत नाहीत. तुम्हाला फार फेरफटका, फार तुम्हाला काय 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 करावं लागतं त्यासाठी. त्या स्टोरीज वेगळ्यात म्हणा, पण असे दुर्मिळ पुस्तकं म्हणाल तर सार्थ महाभारत असेल, शिवचरित्र साहित्याचे खंड असतील, अशा अनेक पुरंदरे दफ्तर असेल किंवा मराठी रुमाल असतील, अशा अनेक पुस्तकं आहेत जी आजच्या काळामध्ये दुर्मिळ झालेली आहेत. अनेक लोकांकडे नसतात, पण ऍज अ इतिहास अभ्यासक म्हणून ते कुठे ना कुठेतरी तुम्हाला रेफर करावे लागतात, म्हणून ते कलेक्शन मध्ये येतात माझ्या. जसं आता तुम्ही म्हणलात की तुम्हाला ही पुस्तकं, दुर्मिळ पुस्तकं काही लिलावात मिळालेली आहेत, काही त्यांच्या पूर्वजांकडून वगैरे पण ती मिळालेली आहेत. तर या मोठ्या पुस्तकांचा हा असा ठेवा जमवण्यासाठी तुम्हाला जीवाचा फार आटापिटा करावा लागला असणार आहे. आणि प्रत्येक पुस्तकाची एक स्टोरी असणार आहे की ते तिथून इथपर्यंत कसं आलं. तर अशी एखादी स्टोरी आम्हाला सांगा की जे ते दुर्मिळ पुस्तक मिळवण्यासाठी तुम्हाला फार त्रास झाला आणि आता ते पुस्तक बघून, तुमच्या लायब्ररीत बघून तुम्हाला तो त्रास एकदम वर्थ इट वाटतो. अशी भरपूर गोष्ट आहेत, कारण अभ्यासक असल्यामुळे काय होतं की बरीचशी पुस्तकं ही आपल्याला हवीच असतात बाय हुक ऑर ग्रुप. मग ती किती, त्याची किंमत किती असो. अशी लिलावातली पुस्तकं असतील, मी तुम्हाला जसं ते महाभारताचं उदाहरण सांगत होते, जीव वैद्यांचे महाभारताचे खंड, हे जर का तुम्ही असं बघितलं इंटरनेटवर तर तुम्हाला ते सापडणार नाहीत. त्याची स्टोरीच अशी आहे की ज्या कुटुंबाकडनं मला ते मिळालं, त्या कुटुंबाच्या पूर्वजांनी पुण्यातल्या 62 सालचा जो पूर आला होता, पाण्याचं धरण फुटलं, तेव्हा तो खंड जपून ठेवलेला आहे. म्हणजे त्यातनं, त्या पुरातनं वाहून झालेली पुस्तकं, त्यातला हा खंड बाजूला काढून त्याचं जतन करून ठेवलं आणि समोर तो मला मिळाला. सो मला असं कुठं वाटतं की ती लिगसी आहे शेवटी. त्या पुस्तकाला सुद्धा कुठे ना कुठेतरी त्याचा प्रवास तिथं थांबला नाहीये, त्याचा तो पुढे चालू राहिलाय. असं अजून एक पुस्तक आहे बरं का. काय आलं की मराठ्यांचा इतिहास अभ्यास करत असताना अनेक असे क्षेत्र असतात की ज्यांच्याबद्दल तुम्हाला वाचावं लागतं. मग शिवाजी महाराजांच्या काळात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा अनेक सत्ता होत्या. जसं मुघल सत्ता होती, ह्या सत्ता होत्या, तसं पोर्तुगीजांची सत्ता सुद्धा होती. आणि पोर्तुगीजांचा सुद्धा बराचसा संबंध शिवाजी महाराजांशी आलेला आहे. आणि असा आलेला संबंध जेव्हा आपल्याला एखाद्या ग्रंथातनं वाचायला मिळतो, असं बरंच लॉंग टर्म पुस्तक होतं बरं का, की डोक्यात होतं की आपला मराठी पोर्तुगीज संबंध, पांडुरंग पिसोर्लेकर, हे पुस्तक मला हवंच होतं बरेच दिवस. आणि झालं असं की मी एका माझ्या कामानिमित्त आपल्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये गेलो आणि त्या पुणे युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीच्या तिचं पुस्तकं विकायला तुम्हाला असतात उपलब्ध, त्या ठिकाणी एका कोपऱ्यात ते पुस्तक पडलं होतं. थोड्या दिवसांनी मला असं कळालं की या पुस्तकाबद्दल, की हे पुस्तक त्यातलं कदाचित तिथं असलेलं हे शेवटचं कॉपी होती. तिथं होती का? होती ना, ही शेवटचीच कॉपी होती आणि मला ती मिळाली. सो म्हणजे काय आलं की बऱ्याचदा असं होतं की आपण खूप आटापिटा करतो, इकडे तिकडे शोधतो आणि ते तुम्हाला दिशा बरोबर सुचते आणि तिथं तुम्ही पोहोचता. आणि हे पुस्तक मला तिथं मिळालं. मला माहित नाही की ह्याचं परत रिप्रिंटिंग झालं आहे की नाही. आणि तेव्हाची तर ही शेवटची कॉपी होती पोर्तुगीज मराठी संबंधांची. काय आहे की शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये फक्त काही मराठ्यांच्याच लोकांनी लिखाण केलं असा भाग नाहीये. पोर्तुगीजांचा जेव्हा संबंध आला, इंग्रजांचा जेव्हा संबंध आलेला आहे, अशा अनेक लोकांची पुस्तकं आहेत. आणखीन एक पुस्तक आहे बरं का, म्हणजे आणखीन एक असं पुस्तक आहे की त्याचा आटापिटा मला इतका करावा लागला. म्हणजे शिवकालीन पत्रसार संग्रह असं त्याचं नाव आहे. हे पुस्तक शिवाजी स्मारक मंडळाने काढलं होतं आणि ते तेव्हा 2012 साली ते आउट ऑफ प्रिंट झालं होतं. समोर ते मिळतच नव्हतं खूप वर्ष. मग परत त्याच लोकांशी मग कनेक्ट करून, प्लीज तुमच्याकडनं एक खंड द्या, इकडून दुसरा खंड गोळा करा, तिकडून तिसरा खंड घ्या, असं करत करत ती पुस्तकं मग 3 खंड माझ्या कपाटात जेव्हा येतात आणि आज मी त्यांच्याकडे जेव्हा बघतो, तेव्हा ते कोणाला तरी मनाला शांती मिळते की चला, आपल्या कलेक्शन मध्ये ही पुस्तकं आहेत, आता आपल्याला जायची कुठं गरज नाहीये. असं. मग या पूर्ण तुमच्या खजिन्यामध्ये असं कुठलं पुस्तक आहे का की ज्याचं साहित्याच्या दृष्टीने कॉन्ट्रीब्युशन खूप आहे, पण पुरतं अजून म्हणजे असं चर्चेत नाही आलंय, असं कुठलं पुस्तक तुम्हाला वाटतं? इतिहासातली बरीचशी संदर्भ ग्रंथ असे की आज लोकांना माहितच नाही. जसं आता मी पांडुरंग पिसोर्लेकरांचं नाव घेतलं, इतके महान संशोधक आहेत आणि त्यांची पुस्तकही तितकीच आहेत, सुंदर आहेत. त्यातलं अजून एक नाव सांगतो तुम्हाला, यन केळकरांची पुस्तक आहेत, उपलब्ध आहेत आणि ती तितकी साहित्याचा ठेवा मूल्य म्हणून ती अतिशय मोठी आहेत. कारण म्हणजे यन केळकरांनी प्रचंड अभ्यास केला मराठीच्या इतिहासावर आणि त्यांनी जसं आपण स्टोरी टेलिंग पद्धतीने त्यांनी तो मांडण्याचा प्रयत्नही देखील केला बरं का. समोर म्हणजे त्यांचं भूतावर भ्रमण नावाचं पुस्तक असेल, वसईची मोहीम असेल, तर ही जी पुस्तक आहेत त्यांची ती फार अंडररेटेड राहिली आहेत असं मला वाटतं. अलीकडच्या काळामध्ये मराठीचे इतिहास हा महाराष्ट्राबाहेर पोहोचण्याचं जे काम करतात उदय कुलकर्णी, डॉक्टर उदय कुलकर्णी यांची सुद्धा पुस्तक आहेत. म्हणजे सॉलिस्टर्स ॲट पानिपत हे पुस्तक असेल किंवा त्यांनी अनेक पुढच्या काळामध्ये जी पुस्तकं लिहिली, जरी ती पुस्तकं गाजत असली, म्हणजे त्यांनी इंग्रजीमध्ये ती मूळ लिहिलेली पुस्तक आहेत, त्यांचा मराठी अनुवाद झाला,
तरी मराठीमध्ये ती मास लेवलला कधी लोकांमध्ये वाचली गेली नाही. त्याच्यामुळे उदय कुलकर्णीची पुस्तकं असतील, न केळकरांची पुस्तकं असतील किंवा पांडुरंग पिसुर्लेकर, म्हणजे पांडुरंग पिसुर्लेकर ते 1960-50च्या दशकामध्ये म्हणजे लिस्बनला गेले. त्या लिस्बनच्या लायब्ररीमध्ये तिथं थांबून त्यांनी सगळं पोर्तुगीजांचे कागद आपल्या शिवाजी महाराजांचे असलेले उल्लेख त्यांनी ते सगळे उतरवले. ते जेव्हा इकडे आले तेव्हा इथल्या लोकांनी त्यांना विचारलं की तुम्ही लिस्बनला जाऊन काय पाहिलं, तर त्यांनी असं उत्तर दिलं की मला हे सगळं पाहायला वेळच नव्हता, मी माझं लायब्ररीत बसून काम करायचो. 24 तास ही लोक काम करायचे आपल्या मराठ्यांचे इतिहास आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि मला असं वाटतं की त्यांना आज तसा तितका न्याय मिळत नाही. बरोबर आहे. म्हणजे मी आजपर्यंत ना फार फ्लेक्स करत होते बरं का. माझं ना असं रीडर्स डायस नावाचं असं बुकस्टाग्राम चॅनल आहे, माझे एवढे फॉलोअर्स आहेत आणि नेहमी ना मी माझा तो बॅकग्राऊंडला ते पुस्तकांचं ते दाखवायचे. तर तो माझा फ्लेक्स असा एकदम आता धुळीस मिळालेला आहे. एवढी सरांना पुस्तकांची माहिती तर आहेच, पण त्यांच्याकडे ती पुस्तकं आहेत सुद्धा. म्हणजे हॅट्स ऑफ टू यू सर. खूप खूप सुंदर कलेक्शन आहे, खूप छान. सर तुमच्याकडे एकापेक्षा एक चढ दुर्मिळ पुस्तकं आहेत, तर मला सांगा की अशी दुर्मिळ पुस्तकं जपण्यासाठी दुर्मिळ साहित्य जपण्यासाठी आपण काय करू शकतो? आता कसं आहे की हा वारसा खरं तर पुढच्या पिढीला द्यायला हवा. जसं ते महाभारताचे खंड माझ्याकडे आले, तसे असे दुर्मिळ खंड ज्यांच्याकडे असतात त्यांनी ते त्या योग्य व्यक्तीकडे दिले तर मला असं ती लिगसी पुढे कंटिन्यू होते, नाहीतर ती लिगसी तिथंच थांबून जाते. हा एक भाग झाला. अशा अनेक संस्था आहेत की ज्या दुर्मिळ पुस्तकं घेतात आणि त्यांचं जतन करून ती कॉपी तुम्हाला परत करतात, त्याचं डिजिटायझेशन करतात. मग एशियाटिक लायब्ररीने सुद्धा मुंबईतल्या असा एक प्रकल्प सुरू केलाय की तुम्ही तुमच्याकडे असलेलं दुर्मिळ पुस्तक हे तुम्ही दत्तक सुद्धा घेऊ शकता. म्हणजे पुस्तक दत्तक घेण्याची सुद्धा तिथे सुविधा आहे. त्याचं जतन तुम्ही त्या तुमच्या जे काही पैसे तुम्ही देता त्या निमित्तानं तुम्ही करू शकता. असेच अनेक वेळ पर्सनली मला असं वाटतं की या दुर्मिळ पुस्तकांची जेव्हा आपल्याकडे कलेक्शन मध्ये येतात तेव्हा सुद्धा त्याची एक वेगळी काळजी घेतली गेली पाहिजे. असं आहे की दुर्मिळ पुस्तक आलंय आणि मग माझ्याकडे राहिले आणि मग त्याला काहीच उपयोग नाही, ठीक आहे वाचून झालं, पण मग ते पुढे टिकायला सुद्धा पाहिजे ना. मग ही 100 वर्ष जुनी झालेली पुस्तकं असतात, त्याचं व्यवस्थित तुम्ही 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी त्याची साफसफाई केली पाहिजे. मुंबई सारख्या शहरामध्ये तुम्ही असाल आणि पुस्तकांची काळजी घेणे जास्त हे असतं कारण मॉइश्चर आहे त्या ठिकाणी. आणि अशा दुर्मिळ पुस्तकांसाठी मॉइश्चर हे अतिशय घातक असतं. त्याला पुस्तकाला तुम्हाला वाळवी लागू शकते, कीड मॉइश्चर असं पकडलं तर ते पुस्तक तुमचं वाया जाणार आहे किंवा म्हणून डिस्ट्रॉय होणार आहे. मग अशा पद्धतीने जर का तुम्ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं पुस्तकं दुर्मिळ टिकवण्याचा प्रयत्न केला, मग त्याला बरेचसे दृष्टिकोन मी जसे सांगितले तसे तुम्ही करत गेलात तर मला वाटतं की डिजिटायझेशन हा असा एक ऍस्पेक्ट आहे, मला वाटतं की तुमचं हजारो वर्ष ते पुस्तक टिकणार आहे. आता अशा जगभरातल्या अनेक म्युझियम्स आणि लायब्ररीजने ऑलरेडी असे डिजिटायझेशनचे असे अनेक प्रकल्प घेतलेले आहेत. मला वाटतं भारत सरकारने सुद्धा असाच एक प्रकल्प आता नुकताच हाती घेतलाय. त्याला पुण्यातली भांडारकर संस्था असेल, भारत इतिहास संशोधक मंडळ असेल, अशा अनेक जुन्या दुर्मिळ ग्रंथालयांचं सुद्धा आता डिजिटायझेशन जेव्हा होतं तेव्हा मला असं वाटतं की हा दुर्मिळ वारसा अनेक लोकांपर्यंत सुद्धा पोहोचतो आणि त्याचं जतन सुद्धा होतं. रिप्रिंटिंग हा वेगळा भाग झाला कारण अशा अनेक दुर्मिळ ग्रंथांचं आजच्या काळामध्ये काय म्हणू आपण रिप्रिंटिंग सुद्धा होतंय. म्हणजे मला आठवतं की माझी संसार यात्रा नावाचं एक दुर्मिळ पुस्तक आहे. म्हणजे ज्यांनी तुम्हाला समोर दिसत आहे समोरच्या कपाटात मराठी रियासत, हे सगळे 8-10 खंड आहेत. त्या 8-10 खंडांमध्ये ज्यांनी लिहिलेत ते सरदेसाई, आणि सरदेसाईंनी फार मोठं काम केलं मराठ्यांच्या इतिहासामध्ये. आणि आता त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र असं फारसं कुणाला माहितच नव्हतं. तर ते माझी संसार यात्रा नावाने होतं बरं का, पण त्याचा लोकांना विसर पण पडला होता. आजच्या काळामध्ये ते पुस्तक बघा रिप्रिंट झालं, त्याच्यामुळे झालं असं की तो दुर्मिळ ठेवा तुम्हाला पुन्हा नवीन स्वरूपात वाचायला मिळाला आणि लोक आता त्याचा आस्वाद घेतात. अशा वेगवेगळे टेक्निक्स आपण युज करू शकतो मला वाटतं. आता आलोय आपण या व्हिडिओच्या मेन आणि माझ्या फेवरेट सेक्शन मध्ये, रॅपिड फायर. रेडी आहात सर? येस, अगदीच. तर तुमच्या लायब्ररीत अजून असं कोणतं पुस्तक यावं अशी तुमची इच्छा आहे? तसं तर या लायब्ररीमध्ये मला कुठे जागा तर दिसत नाहीये बरं का, पण तुम्हाला काय वाटतं कुठलं पुस्तक मिसिंग आहे आणि ते आलंच पाहिजे? आता एखादं पुस्तक घरी आलं म्हणजे मला शिव्या खाण्याचे दुसरे काय पर्याय दिसत नाहीयेत, पण तरी अशी अनेक पुस्तक आहेत की जी यायला हवी आहेत. काही पुस्तक आता डिजिटल स्वरूपात सुद्धा उपलब्ध झाली आहेत, पण एक पुस्तक मला वाटतं की जे माझ्या लायब्ररीत असावं ते म्हणजे बाळ सामंत लिखित शापित यक्ष. म्हणजे ते लॉंग टर्म पुस्तक वाचून झालंय ते, पण कलेक्शन मध्ये नाहीये. त्याच्यामुळे ती कायम हुरहुर लागली म्हणाला की आता ते पुस्तक कधी माझ्या लायब्ररीत दिसते. जेव्हा ते कधी मिळेल कुठल्या लिलावात दिसेल तर त्याचा पहिला बायर तुम्हीच असेल. तुमचा मेन छंद कोणता आहे? पुस्तक वाचणं की गोळा करणं? गोळा करणं. सेम 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 बरं का. तुम्हाला जर आयुष्यभरासाठी फक्त 5 पुस्तकं ठेवायची परवानगी मिळाली तर ती कोणती पुस्तकं तुम्ही ठेवाल? बनगरवाडीच्या 5 कॉपीज. खूप अनएक्सपेक्टेड होतं हे आन्सर मला.
नाही, मला ते पुस्तक इतकं जवळ आहे आणि ते मी म्हणलं ना की मला ते पुस्तक एक कॉपी जरी गेली तर मग दुसरी राहील ना माझ्यासाठी. पण आहेत अशी खरंच पुस्तकं आहेत, म्हणजे 5 पुस्तकं म्हणायची झाली तर शककर्ते शिवराय, म्हणजे तो एक भाग झाला उत्तराचा माझा की 5 कॉपीज बनगरवाडीच्या त्या दिल्या तरी मला पुरतील. पण मला असं वाटतं की अजून काही एक्स्ट्रा मला मिळायचं असेल आणि 5 पुस्तकं वेगळी निवडायला सांगितलं तुम्ही मला, तर शककर्ते शिवराय विजयराव देशमुख यांचं ते शिवचरित्र आहे आणि अतिशय दिशा देणारं किंवा संदर्भांना धरून असं शिवचरित्र आहे. एक दुसरं असं असेल माझ्यासाठी की जिम कॉर्बेट यांची पुस्तकं, मला तुम्ही त्यातलं कुठलंही एक पुस्तक द्या, ते तुमच्यावर सोडतो मी, ते एक पुस्तक असेल. मग त्याच्यानंतर तुम्ही चकवा चांदणा वगैरे ही पुस्तकं असतील. हा, मला सगळ्या अंडररेटेड पुस्तकांपैकी मला असं वाटतं की गोविंद तळवळकरांचं कुठलं तरी एक पुस्तक मला द्या, कारण ते बौद्धिक खुराक आहे तुमच्या. शेवटी काय की आयुष्य जगत असताना हलकं फुलकं तर पाहिजेच असतं, पण कधीतरी डोक्याला शॉट असलं तरी ते चांगलं वाटतं. म्हणून गोविंद तळवळकरांची पुस्तकं मला फार आवडतात. त्यातलं एखादं पुस्तक देऊन टाका तुम्ही. आणि महाभारताचं कुठलंही तुम्ही कुठलंही एक पुस्तक द्या, श्रीकृष्णाचं चरित्र द्या, ते मला पुरेल. मला असं वाटतं म्हणजे एक शिवचरित्र झालं, एक श्रीकृष्णाचं चरित्र झालं, गोविंद तळवळकरांचं एखादं पुस्तक झालं, मग इकडं एखादं ऐतिहासिक नसलं तरी चालेल, पण मग जिम कॉर्बेट तर द्याच द्या, असं मी म्हणेन. आणि तुम्ही आतापर्यंत वाचलेल्या सगळ्या पुस्तकांपैकी असं कुठलं पुस्तक आहे जे तुम्हाला वाटतं प्रत्येकाने ना एकदा म्हणजे एकदा वाचलंच पाहिजे? शककर्ते शिवराय. काय आहे त्याचं कारण असं आहे की शिवचरित्र आपल्याला म्हणजे आजचा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न कुठला असेल आम्हाला इतिहास अभ्यासक म्हणून, तर शिवचरित्र कोणतं वाचव. म्हणून मी तर म्हणतो की शिवचरित्र बाजूला सोडाच, पण ऍज अ पुस्तक आणि ऍज अ साहित्य म्हणून सुद्धा ते मला असं वाटतं की द बेस्ट आहे, ते तुम्ही वाचलंच पाहिजे. थँक्यू सो मच सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ इथे रीडर्स डायसच्या व्ह्युअर्सला दिला आणि ज्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिलाय त्यांना सुद्धा या व्हिडिओमधून आज खूप काही नवीन इन्फॉर्मेशन मिळाली असेल. या कलेक्शन मधलं ना एकही पुस्तक मी वाचलं असं मला तर वाटत नाही, आणि हे मी अभिमानाने सांगते यासाठी की आज मला इथं आल्यानंतर खूप सारे नवीन पुस्तकांचे रिकमेंडेशन्स मिळाले. आणि पुस्तकं जपणं हा सुद्धा एक किती म्हणजे वेगळा छंद असू शकतो हे मला असं तुमच्याकडून शिकायला मिळालं. सो थँक्यू सो मच. आय होप तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रीडर्स डायसला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एकदा थँक्यू सो मच रोहित सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.